नमस्कार रसिक हो, यंदाचं वर्ष हे प्रतिथयश लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेच्या निमित्तानं जयवंत दळवींचे सुपुत्र श्री गिरीश दळवी यांनी पुण्यामध्ये शैलेश सभागृह कर्वेनगर इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला सर्व दळवींचे स्नेही, त्यांच्या घरातले नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार हे सगळे या सांगता समारंभात सामील झालेले होते. यात प्रमुख होते मॅजेस्टिक प्रकाशनचे कोठावळे, प्रतिथयश कलाकार दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक. या सांगता समारंभाला या तिघांनीही आपल्या मनोगतातनं दळवींशी असलेलं त्यांचं मैत्र, त्यांचं नातं हे व्यक्त केलं. आणि त्यानंतर मी दीपक रेगे, मी दळवींची चिमण या कथेचं अभिवाचन केलं आणि योगेश तपस्वींनी सारे प्रवासी घडीचे या त्यांच्या कादंबरीतला काही अंश सर्व श्रोत्यांना, रसिकांना वाचून दाखवला. आजपासून मी तुमच्यासमोर हे सर्व सादर करणार आहे. आज पहिल्यांदा ऐकूयात मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे आणि त्यांनी सादर केलेलं त्यांचं मनोगत. सूत्रसंचालन केलंय पुण्यातल्या अभिनेत्री भाग्यश्री देशपांडे यांनी. ऐकूयात अशोक कोठावळे. नमस्कार रसिक हो. ऊन कोवळे गार सावली, अजून डहाळी झुले, अजून माझी उत्सुक उंजळ, अजून ताजी फुले. मला वाटतं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही या काव्यपंक्तींनी करणं अधिक समर्पक आहे. त्याचं कारण असं आहे की आज जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभासाठी आपण सर्वजणं या ठिकाणी उपस्थित झालात. अजूनही आपली ओंजळ तितकीच उत्सुक आहे. तेव्हा या ओंजळीतील शब्दफुलांना आज स्मृती सुगंधाने दरवळ जो सुटला आहे तो केवळ आपल्या उपस्थितीमुळे. आज दळवी यांच्या प्रेमाखातर सर्व मित्रवर्ग, स्नेहीजन, नातेवाईक मंडळी जी खास गोवा, मुंबई आणि नाशिक या ठिकाणाहून उपस्थित राहिलेली आहेत, त्याचप्रमाणे दळवींचं बालपण ज्या गावामध्ये गेलं त्या आरवली या गावातून त्यांचे पुतणेही खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. तेव्हा या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं दळवी कुटुंबियांकडनं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, महाराष्ट्राच्या वैभवशाली साहित्य परंपरेतील मानाचं पान म्हणजे जयवंत दळवी. कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवास वर्णनकार, विनोदकार म्हणून दळवी यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान फार मोठं आहे हे आपण सर्वजण जाणता. प्रभात आणि लोकमान्य या वृत्तपत्रांचं उपसंपादकपद त्याची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. ठणठणपाळ या नावानं, किंबहुना या टोपण नावानं दळवींनी अख्खा महाराष्ट्र गाजवला. इंग्रजी साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला आणि ही सगळी पदं सांभाळत असताना सेवादलाच्या कार्यामध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नाटक, चित्रपट, कथा, कविता या सगळ्या प्रांतात मुसाफिरी करत असतानाच काही जवळच्या व्यक्तींशी त्यांचे सूर जुळले. असं आहे की एखाद्या कलाकाराच्या किंवा लेखकाच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्यात 3 ऋतू येतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. परंतु लेखक मंडळींच्या आयुष्यामध्ये 4 ऋतू येतात. ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा. आणि या जिव्हाळा ऋतूमुळेच अनेक स्नेहीजन त्यांच्या जवळ येतात. त्यापैकी आज इथे उपस्थित असलेले मान्यवर म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, नामवंत कलाकार दिलीपजी प्रभावळकर आणि मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोकजी कोठावळे. जोरदार टाळ्यांनी या तिघांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. दळवींची असलेलं स्नेहाचं नातं ते आपल्या मनोगरातून इथे व्यक्त करणार आहेच.
पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा ती अशी: दळवींबरोबर असलेली मर्मबंधातील ठेव उलगडत नेणारे हे तिन्ही मान्यवर ते आपल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांचं स्नेहाचं नातं सुरुवातीला उलगडतील आणि उत्तरार्धामध्ये दळवींच्या साहित्य कृतींवरती आधारित कथेचं वाचन, चिमण या कथेचं वाचन करतील सुप्रसिद्ध कलाकार दीपक जेरेगे. त्याचबरोबर सारे प्रवासी घडीचे या त्यांच्या पुस्तकातील काही भागाचं वाचन करणारे निर्माण या संस्थेचे योगेश तपस्वी. त्यानंतर दळवींवर लिहिलेल्या एका लेखाचं वाचन त्यांचे भाचे राजेशजी नाईक या ठिकाणी करतील आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल. तर रसिको, आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. मॅजेस्टिक प्रकाशन हे नाव तसं पुणेकरांना नवखं नाही आहे. दळवी, त्यांची पुस्तकं आणि मॅजेस्टिक प्रकाशन हा सुवर्णकांचन योग जुळून आलेला वर्षानुवर्ष आपण पाहिलेला आहे. दळवींच्या सोनसळी शब्दांना मॅजेस्टिक प्रकाशननं झळाळी दिली आणि हा पुस्तकरूपी अलंकार वाचकांपर्यंत पोहोचत राहिला. या संस्थेचे केशवराव कोठावळे यांनी आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेमध्ये दळवी आणि मधु मंगेशजी कर्णिक हे सहभागी झाले होते. या दोघांच्याही पुस्तकाला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला आणि मॅजेस्टिक परिवारामध्ये हे दोघंही जण सहभागी झाले. जवळजवळ 1962 सालापासून मॅजेस्टिकचा आणि दळवींचा ऋणानुबंध घट्ट होत राहिला. त्या पुढच्या काळामध्ये ही प्रकाशनाची धुरा मॅजेस्टिकचे अशोकजी कोठावळे यांनी यशस्वीरित्या सांभाळली. दळवींबाबत त्यांच्या मनात आज अजूनही कुठेतरी एक हळवा कोपरा आहे आणि ते आपल्या मनोगतातून व्यक्त करतील. मी सर्वप्रथम अशोकजींना विनंती करते की त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडावं. व्यासपीठावरील मान्यवर, जयवंत दळवी यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार या सर्वांना नमस्कार. आज आपण जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जमलो आहोत. गेल्याच वर्षी त्यांचे परममित्र आणि माझे बाबा केशवराव कोठावळे यांची जन्मशताब्दी झाली आहे. हा एक योगायोगच आहे. दळवी हे बाबांचे अगदी परममित्र, जवळचे मित्र होते. तसेच एक मॅजेस्टिकचे अतिशय महत्त्वाचे असे लेखक होते. जयवंत दळवी आणि मी 1983 ते 1994 ह्या काळात जवळ आलो. त्यांचा मला अगदी निकटचा सहवास मिळाला. त्याआधी माझी आणि म्हणजे जयवंत दळवी आमच्या घरी येत असत. फक्त हाय, हॅलो, काय अशोक कसा आहेस वगैरे, याच्या पलीकडे आमचं कधी बोलणं झालेलं नव्हतं. परंतु बाबांची आम्ही षष्ठाब्दी साजरी करण्याचा प्लॅन आखला होता आणि त्या निमित्ताने मी प्रथम माझा खऱ्या अर्थाने ज्याला म्हणता येईल 1 to 1 जे एक असा संवाद त्यावेळी झाला आणि मी त्यांना सांगितलं की असं असं आपण करूया आणि आम्ही अमर हिंद मंडळाचा हॉल पण बुक केला होता. दळवींना ते खूप वेगळं वाटलं. ते वेगळं अशासाठी वाटलं की अरे, ज्या मुलाचा आपल्या वडिलांबरोबर जरा संवादसुद्धा नाही, तो मुलगा हे सगळं कसं काय करतो. ते मला म्हणाले, तू जा आणि बाबांना सांग, हे सगळी तुझं प्लॅनिंग जे आहे, जी योजना आहे ती बाबांना सांग. मी म्हटलं की मला बाबांची भीती वाटते वगैरे. त्यानंतर दळवीने बाबांना मी आता ते सगळे सांगत नाही, ते बाबांना खूप असं टची असं दळवीने पत्र लिहिलं आणि त्या पत्राला बाबांचं उत्तर एवढंच आलं, तुमचं पत्र वाचलं आणि मी रडलो. त्यानंतर 1900 म्हणजे बाबांची षष्ठाब्दी 21 मेला करणार होतो आणि 5 मेला बाबांचं निधन झालं.
त्यामुळे तो कार्यक्रम काही होऊ शकला नाही. आणि ते इतकं अचानक होतं बाबांचं निधन की आम्ही सगळेच हादरलो होतो. आणि मॅजेस्टिकचा इतका मोठा काय म्हणू आपण उपक्रम, मॅजेस्टिक प्रकाशन, ललित, दीपावली, मॅजेस्टिक गप्पा वगैरे, तर सगळ्यांना असं वाटलं आता चालू राहणार आहे की नाही. सगळे काय काय वेगवेगळे विचार पण मांडायला लागले. अरे हे दीपावलीचं काम या व्यक्तीला द्या, ललितचं काम ही व्यक्ती बघेल वगैरे, हे आपापसात ठरवत होते सगळे. पण त्याला माहीत नव्हतं की एक अशी व्यक्ती आहे की त्याला हे सगळं करण्याचा विश्वास आहे. मग मी जयवंत दळवींना जाऊन भेटलो. एकमेव व्यक्ती अशी होती की ज्यांना मी सगळं माझ्या मनातलं सांगायचो. जयवंत दळवींना मी म्हणालो की हे सगळं जे आहे, ललित, दीपावली, मॅजेस्टिक प्रकाशन, मॅजेस्टिक गप्पा, तुमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने मी हे सगळं करू शकेन. आणि मग आमची पहिली बैठक म्हणजे आम्ही साधारणपणे दिवाळी अंकाची आखणी करण्यासाठी बाबा मेमध्ये गेले आणि जून किंवा जुलैमध्ये ती बैठक होती. त्यावेळी दळवीने तिथे सगळ्या मित्रांसमोर जाहीर केलं की यापुढे दीपावली आणि ललितचं संपादक अशोक होणार आहे आणि अशोकला तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आणि सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात वगैरे ते झालं सगळं. बाबा गेल्यानंतर दळवीने मला एक छान पत्र लिहून दिलं होतं. कारण काय होतं की आम्हाला, आमच्या कुटुंबियांना ओळखणारे म्हणजे मधु मंगेश कर्णिकांसारखे लेखक जे आमच्या घरी येत होते ते असे फार हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मंडळी मला किंवा माझ्या भावांना, माझ्या काकांना ओळखणारे होते. दळवीने मला एक छान पत्र लिहून दिलं. ते सगळ्या आमच्या लेखक परिवाराला ते पाठवलं. आणि त्यावेळी त्या पत्रात असं लिहिलं होतं की हे जे सगळे उपक्रम आहेत मॅजेस्टिकची दुकानं आहेत, मॅजेस्टिकचं मगाशी मी सांगितलं ते सगळं तसंच चालू राहणार आहे आणि तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. ही जी पहिली ललितची आणि दीपावलीची बैठक झाली आणि दळवीने फक्त म्हणजे आपण म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे, पण खऱ्या अर्थाने पाठीशी उभं राहणं म्हणजे काय हे दळवीने मला तो अनुभव दिलेला आहे. म्हणजे पहिली आमची बैठक झाली ललित दीपावलीची. एक आठवण सांगतो की दळवीने असं ठरवलं की ज्यावेळी बाबा गेले त्यावेळी ठणठणपाळ सदर बंद करायचं. मी दळवींना खूप आग्रह केला की ठणठणपाळ हे ललितचं USP आहे, ते तुम्ही बंद केलं, मी नौका आहे यात, आणि ते बंद झालं तर खूप परिणाम ललितवर होईल. परंतु त्यांचा तो निर्णय अगदी ठाम होता. ते म्हणाले हे सदर केशवराव कुठावण्याने सुरू केलं आणि हे केशवराव कुठावण्याबरोबरच ते बंद व्हावं असं मला वाटतं. त्याने एक निरोपाचा लेख लिहिला होता, निरोप म्हणून. तो आमचा खरं जूनमध्ये तो छापायचा होता, जुलैमध्ये. मी दळवींना एकच विनंती केली की हा जो लेख आहे तो आपण आता छापूया नको, तो 6 महिन्यानंतर छापू, म्हणजे पुढच्या जानेवारीत छापू. आणि तो निरोपाचा लेख 6 महिन्यानंतर छापला. आणि दळवीने अलाने फलाने नावाचं पर्यायी सदर मला दिलं. तेही तितकंच लोकप्रिय झालं. ठणठणपाळ शैली दळवीनेच लिहिल्यामुळे ते ठणठणपाळ शैलीतलंच होतं. काही जणांनी लगेच ओळखलं की हे दळवी लिहित आहेत म्हणून. आमच्याकडे त्यावेळी ललितमध्ये एक सदर होतं, गंभीर आणि गमतीदार. ह्यात अनेक लोक लिहित असत. म्हणजे ते त्यासाठीच होतं की ज्यांना स्वतंत्र लेख लिहिता येत नाही आहे त्यांना एक असं सदर असावं ललितमध्ये, साहित्यविषयकच, म्हणजे लेखकांविषयी, साहित्यिक घडामोडीविषयी, प्रकाशकांविषयी काही. आणि ते काही लेख त्यातले गंभीर पण असू शकतात, काही गमतीदार. ते इतकी टिपणं यायची, त्याला आम्ही टिपणं म्हणायचो, गंभीर आणि गमतीदारातली टिपणं, की ते वाचून ती परत एडिट करणे, त्यात निवड करणे. दळवीने हे काम, जयवंत दळवीने हे काम इतक्या आनंदाने आणि मला करून दिलं. ते म्हणाले ही टिपणं माझ्याकडे पाठवत जा, मी त्यातली निवडेन, त्याच्यावर संपादकीय काय असेल तो संस्कार करेन आणि तुला देईन अशी. आणि
त्या काळात म्हणजे दळवींच्या लेखनाला खरं पाहता इतका भर आलेला होता. दळवी नाटकं लिहित होते, कादंबऱ्या लिहित होते आणि त्या काळात अशा एखाद्या प्रकाशकाला अशी मदत करणे, हॅट्सऑफ वगैरे म्हणतात ना तसं. आता आमच्या दिवाळी अंकात पहिलाच मी दिवाळी अंक संपादित करत होतो. त्यात एक लेखमाला आमच्याकडे असते दीपावलीत. त्या एक लेखमाला होती आठवणीतील वास्तू म्हणून. तर आठवणीतील वास्तूमध्ये वेगवेगळ्या वास्तू होत्या. त्यात एक महत्त्वाची वास्तू होती ती म्हणजे खटावाडी. तर ह्या खटावाडीवर कोण लिहिल असं ज्यावेळी झालं त्यावेळी अनेक नावं आली. त्यापैकी गरा कामतांचं नाव आम्ही निवडलं. मी गरा कामतांच्या घरी जायचो. ते 3ऱ्या मजल्यावर राहत असत. अर्थात त्यावेळी माझं वय 32-33च होतो, त्यामुळे ते 3 मजले चढून जायचो मी. गरा कामत मला एखादी व्यंकटेश माडगूळकरांची आठवण, दुसऱ्यांदा गेलो की पुभा भावेंची आठवण, तिसऱ्यांदा गेलो की आणखीन कोणती आठवण असे सांगायचे. 3-4 फेऱ्या झाल्या माझ्या गरा कामतांकडे. आणि नंतर गरा कामत मला म्हणाले की अरे हा काय लेखाचा विषय नाही, हा पुस्तकाचा विषय आहे. आणि त्याने तो लेख दिला नाही. मला एकच पर्याय होता, तो म्हणजे जयवंत दळवी. मी दळवींकडे गेलो, दळवींना म्हणालो की तो लेख तर महत्त्वाचा आहे, खटावत्या वास्तूत खटावाडी फारच महत्त्वाची होती. तर मी म्हणा तुम्हीच आता लिहावं लागेल तुम्हाला. आणि दळवीने जो अप्रतिम लेख लिहिला ना, तो अजूनही लोक त्याची आठवण काढतात, अजूनही त्याचं पुनर्मुद्रण होतं. दळवीने त्या लेखाची सुरुवात अशी केली होती की खरं पाहता हा लेख लिहायला उत्तम माणसं म्हणजे गरा कामत, राम पटवर्धन, श्रीपू भागवत. पण तुम्ही ह्यांना किती लिहिण्याचा आग्रह केला तर ते चांगले वाचक आहेत, पण त्यांना लिहिता 2 शब्दसुद्धा येत नाहीत. अगदीच तुम्ही त्यांना आग्रह केला की लिहा तर ते 2च शब्द लिहितात, साभार परत. आणि त्या लेखाची सुरुवात आणि तो लेख म्हणजे अप्रतिम लेख ज्याला म्हणता येईल ना, की खटावाडीचं आतल्या म्हणजे भागवत बंधूंचं तर व्यक्तिचित्रण होतंच, पण खटावाडीचं चित्रण त्याने केलं होतं. खटावाडी उभी केली होती. जे त्या खटावाडी म्हणजे तो अरुण गाडगे म्हणून आहेत, त्यांच्याकडे बरेच वर्ष काम करायचे. ते म्हणाले काय आम्ही सामुदायिकरित्या हा लेख वाचला, म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाव्याने जी लिहिली होती. आणि मी मनातल्या मनात म्हणालो गरा कामतांचा नकार हा आम्हाला वरदानासारखा ठरला. दळवींचं वेळेचं नियोजन पक्कं असायचं. म्हणजे दळवी मला आठवत नाही की दळवीने म्हणजे ठणठणपाच्या वेळी माझा संबंध येत नव्हता, परंतु अलाणे फलाणे वगैरे कधीही दळवीने लेख द्यायला उशीर केलेला नाही आहे. त्या तारखेला कुठे खाडाखोड नाही. चांगला त्यांचं हँडरायटिंग पण छान होतं, हस्ताक्षर सुरेख होतं दळवींचं. त्या ह्याच्यात ते अलाणे फलाणेचा लेख मला नेहमी देत असत. मी एक असा पण अनुभव घेतला आहे की दळवी म्हणजे आम्ही सहलीला कधी कधी गेलेलो आहोत, तर तिथेसुद्धा दळवींचा सकाळी उठल्यावर भस्त्रिका वगैरे आणि प्राणायाम सुरू असायचा आणि फिरायचे वगैरे. दळवी मला एकदा म्हणाले की आपल्याकडे लेखक कसा असतो म्हणजे ते मी इथे दादरला आलो होतो, इथे कळलं की या विकास बिल्डिंगमध्ये दळवी राहतात आणि सहज त्यांना भेटायला जायचं. त्याने सांगितलं की हेमिंगवेला त्यांना भेटायचं होतं, ते UCSमध्ये असणार आणि अमेरिकेत. तर त्यांना ती भेट घेताना किती कष्ट पडले आणि आपल्याकडे लोक सहजपणे लेखकाला भेटायला जातात, केव्हाही जातात. आणि दळवीच्या या वेळेच्या नियोजनामुळेच दळवीने किती लेखन करावं. त्यांचे 15 कथासंग्रह आहेत, 22 कादंबऱ्या, 16 नाटकं, विनोदी लेखनाची 8 पुस्तके, ठणठणपाटसारखं सदर 20 वर्ष चालवलं, साहित्यिक गप्पा हे पुस्तक,
आणखीन दळवींचे गाठून मला सांगायचे म्हणजे एखादा लेखक एखाद्या प्रकाशकाच्या मुलाला इतका वेळ देतो. ज्यावेळी आमचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं ललितचं, त्यावेळी मी दळवींना म्हणालो की रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला पुलंचं सदर आपण मिळवू शकलो तर बरं होईल. पुलंचं एक सदर त्याचं एक आकर्षण राहील. मी दळवी त्यावेळी पु ल NCPAला होते. मग आम्ही त्यांना भेटायला तिथे गेलो NCPAला. तिथे सुनीताबाई पण होत्या. तर पु ल असंच लगेच जवळजवळ हो म्हणाले आम्हाला की करूया ना काय महिन्याला एक सदर वगैरे. मध्ये मध्ये सुनीताबाई म्हणत होत्या की काय असं ठरवून लेखन होत नाही वगैरे काय. ते थोडंसं त्यांचा सूर वेगळा होता आणि पुलंचा होता वेगळा होता. मग ते काय हालचाल झाली. मग नंतर मी आणि दळवी परत आम्ही त्यांना पुण्याला त्यांच्या घरी भेटायला गेलो. तिथे मात्र पूर्ण सुनीताबाई म्हणाल्या की नाही हो, असं लेखन होत नाही, बांधून असं लेखन होत नाही. एवढं का ते बांधलं गेलेलं लेखन नव्हतं खरं पाहता. महिन्यातून एक लेख पुलांना काही कठीण नव्हता, पण काय समाव तो मिळाला नाही आम्हाला. त्याचं माझ्याही पेक्षा दळवी खूप हर्ट झाले. आता मी याचा समारोप करतो. म्हणजे आपल्या मित्राच्या मुलाला आपलाच मुलगा मानून सर्वोत्परी सहकार्य करणारा असा लेखक लाभणे हे माझे भाग्यच. दळवींच्या अकृत्रिम प्रेमाचा मायेचा अनुभव माझं जीवन समृद्ध करून गेला. माझे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असलेल्या दळवींची माझ्या आयुष्यावर उमटलेली आपुलकीची मोहर कधी मिटणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.